नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा सोमवारपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कसा राहील पावसाचा अंदाज सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, सोमवार 21 जुलै रोजी कोणकोणत्या ठिकाणी कसा राहील पावसाचा अंदाज, चला तर मग जाणून घेऊया। शेतकरी मित्रांनो, गोंदिया, वारासावनी, भंडारा या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी बघायला मिळेल। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर गोटी, ससूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर नागपूर, उमरेड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर वर्धा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर वणीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। चंद्रपूरमध्ये सुद्धा पावसाचा जोर हा वाढलेला असेल। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा सुद्धा पाऊस होणार आहे। त्यानंतर बघूया, यवतमाळमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहील व हलका पाऊस सुद्धा पडणार आहे। त्यानंतर अचलपूर, अमरावती या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो, हे स्थानिक वातावरणावर अवलंबून आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर अकोट, अकोला, खामगाव, कारंजा या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस हा बघायला मिळेल। काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुसद, उंबरखेड या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळू शकतो। त्यानंतर वाशिम, हिंगोली या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर नांदेड, वाघोला, परभणी या ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी आपल्याला हलका पाऊस हा बघायला मिळेल। त्यानंतर आयलानगर, लातूर, केज, पेठ या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघायला गेलं तर तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, पेठचा काही भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, जतमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। त्यानंतर सांगली, कोल्हापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये विटा, कराड, वडूज या भागात सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर सातारा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण बघायला गेलो तर कोकणातील सर्वच ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा वाढताना दिसणार आहे। कोकणामध्ये सर्वत्र आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। यामध्ये सावंतवाडी झालं, राजापूर, रत्नागिरी, रायगड, चिपळूण, गोरेगाव, खोपोली या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यानंतर पुणे घाटमाथ्यावर सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर खेड, जुन्नर या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा, पालघर या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघूया, नाशिकमध्ये आपल्याला काही तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा वाढलेला दिसेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर नंदुरबार, शिरपूर, साक्री, धुळे, पारोला या भागात ढगाळ वातावरण व हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे। या ठिकाणी हलका पाऊस होईल। त्यानंतर जळगावमध्ये काही तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस, ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, बघूया, चाळीसगावमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर वाढलेला दिसेल। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहील। त्यानंतर सिल्लोड, चिखली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसताना दिसेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा काही ठिकाणी राहणार आहे। वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर अहमदनगर, जामखेड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यानंतर बीडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर माजलगाव, परळी या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यात पावसाचं वातावरण आहे। आपण बघू शकतो की सांगली, सातारा,
कोल्हापूरचा घाटमाता, पुण्याचा घाटमाता, कोकण पट्टा या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस हा बघायला मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो लातूर, धाराशिव या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर बाकी ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, हे होते आजचा हवामान अंदाज। तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते। तर खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।